मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो सर्व, विकारे घडे हो जनी सर्वचीची. श्री समर्थांनी ह्या मनाला उपदेश मनालाच का केलेला आहे, इतर इंद्रियांना का केलेला नाहीये? तर इतर इंद्रिय जी आहेत ना, ही मनाच्या आज्ञेप्रमाणे काम करतात. मन ज्यावेळेस त्यांना आज्ञा देतं त्यावेळेसच इतर इंद्रिय काम करतात. म्हणून स्वामींनी काय केलं की सर्वप्रथम मूळ पाया जिथे आहे तिथे अगोदर घाव घातलेला आहे. जो करता करेचा जो आहे ना आपलं मन, त्याला उपदेश केलेला आहे. त्याला काय उपदेश केलेला आहे की बाबा तू चुका करू नको. काय चुका करू नको? तर तुझ्या मनामध्ये पाप संकल्प, वाईट विचार हा तुझ्या मनामध्ये कधी येऊ देऊ नको. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक करण्या अगोदर शेतीची मशागत करावी लागते तरच ते पीक चांगलं येतं, तसं श्री समर्थांनी काय केलं की मनाची मशागत करून घ्यायचं ठरलंय. सर्वप्रथम हे मन जे आहे ना ते विकारापासून स्वच्छ करायचे ठरवलेलं आहे. मनामध्ये सुरुवात काय होतं की अगोदर संकल्प निर्माण होतो. एखादं दृश्य पाहिलं की मनावरती त्याचे विचार सुरू होतात. रस्त्याने जाताना आपण सायकल जरी जात असतो ना, आपल्या समोरून मोटर कार गेली की आपल्या मनावर विचारतो की आपल्याला पण मोटर कार असती तर बरं झालं असतं. आपण मोटर कार म्हणून जात असतो आणि आपल्या आकाशामधून विमान गेले की आपल्याला थोडा मनामध्ये एक विचारतो की आपल्याकडे मोटर रस्त्याला खड्डे खूप आहेत तर आपल्याला विमान असतं तर बरं झालं असतं. म्हणजे आपल्या मनामध्ये अशा वेगळ्या प्रकारचे विकार उत्पन्न होत असतात. कारण मन हे समाधान कधी पावत नाही. आणि मग काय की ह्या मनामध्ये हे पापाचे विकार यायला नको किंवा पाप संकल्पच निर्माण व्हायला नको. म्हणून श्री समर्थांनी मनाला उपदेश केलेला आहे. मनामध्ये कुठला संकल्प पाहिजे? सत्य संकल्प धरावा, सत्य संकल्प जीवी धरावा. मन काय करतं की अगोदर आपले विचार पसरवतं आणि त्याप्रमाणे सगळं आपलं शरीर काम करायला लागतं. झाडावरती पिकलेला पेरू दिसला की डोळ्याने पाहिला की मनामध्ये विकार उत्पन्न होतात की तो आपल्याला खायला मिळावा आणि मग आपण त्या दिशेने वाटचाल करतो. हे सगळं करायला लावणार आपलं मन असतं आणि मनाने आदेश दिला की इंद्रिय त्याप्रमाणे कार्य करतात. तर समर्थांनी काय केलं की ह्या मनालाच असं केलेलं आहे की तुझ्याकडे वाईट विचार यायला नको. असं एक कल्पना करा की समोर दोन मंदिर आहेत वेगवेगळ्या अंतरावरती. एका मंदिरामध्ये सत्संग किंवा भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे किंवा प्रवचन चालू आहे, आणि शेजारच्या मंदिरामध्ये जेवणाच्या पंक्ती सुरू आहेत आणि अगदी सुवास घमघमाट सुटलेला आहे. आपलं मन काय आदेश देईल बरं मनाला? त्यावेळेस आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न होतात. नाकाला सुवास आला की आपल्याला मनामध्ये वाटतं की चला भोजनाकडे आपण पहिलं वळूया, कीर्तन प्रवचन जे काय असेल ते नंतर पाहूया. हे करायला लावणारं कोण असतं? तर आपलं मन असतं. म्हणून स्वामींनी काय सांगितलं की हे मना, तुझ्या मनामध्ये अशी दुष्ट वाईट कल्पना, वाईट विकल्प हे तुझ्या मनामध्ये निर्माणच होऊन देऊ नकोस. ज्या चांगल्या कल्पना आहेत, सत्याच्या मार्गावरती चालणाऱ्या, सन्मार्गाला लावणाऱ्या, ज्याच्याकडून उत्तम प्रकारे मनुष्य घडेल, चांगले विचार, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये बसावं, चांगले विचार ऐकावं, अशा प्रकारचे आदेश त्या मनाला वारंवार देत राहिलं की मन त्या दिशेने वाटचाल करणार. विषयाची जी कल्पना असते ना, विषय हे दुर्गतीकडे नेणारे असतात. विषय म्हणजे मनामध्ये निर्माण होणारी विकार कल्पना, म्हणजे वासना, एक प्रकारची वासना निर्माण होते. आणि वासना काय करते की जन्म मृत्यूला जे कारण आहे ही वासना आहे. आपण कुठल्या जन्मामध्ये पुढे जाणार आहोत हे सगळं वासनेच्या याच्यावरती अवलंबून असतं. अंत्य समय तुमच्या मनामध्ये जी वासना असेल त्याप्रमाणे पुढचा जन्म करत असतो.
म्हणून साधू संत ऋषीमुनी काय करतात की सतत त्या भगवंताच्या चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात, का की अंतिम क्षण समयी आपल्याला त्याचा विसर पडायला नको. अंतिम समय जर विसर पडला तर केलं सगळं आपलं सत्कर्म आहे ते पाण्यामध्ये जाईल. हे जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे की सतत त्या चिंतनामध्ये राहिलं पाहिजे. मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ कारण आहे. वृक्ष आहे, झाड असे समजा, आंब्याचं झाड आहे, चिंचेचं झाड आहे किंवा जांभळाचं झाड आहे, तर आपण पाणी कुठे घालतो? त्याच्या बुंद्याला घालतो किंवा मुळांना घालतो पाणी. त्या मुळाला पाणी घातल्यानंतरच ते झाड फुलतं, त्या झाडाला टवटवी येते. तसं ह्या मनामध्ये चांगल्या प्रकारचे विचार भरले की मनुष्याचे आचरण आपोआप सुधारतं. चांगलं आचार सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे तर या मनरूपी वृक्षाची मशागत केली पाहिजे चांगल्या प्रकारे, तरच त्याला सत्य संकल्पाची चांगली फळं येतील. अजून पुढच्या बऱ्याचशा श्लोकामध्ये स्वामींनी मनालाच उपदेश केलेला आहे आणि मग नंतर इतर गोष्टीकडे वळलेले आहेत. मनाची मशागत चांगली झाली, सत्य संकल्प आपल्या मनामध्ये विकार एकदा निवृत्त झाले की सत्याचा प्रकाश पडतो. आणि सत्याचा प्रकाश एकदा मनामध्ये पडला, तमाचा नाश झाला म्हणजे सगळीकडे आपल्याला काय होतं? प्रकाशाची निर्मिती होते. पण त्यासाठी काय करावं? करावे कीर्तन, मुखे गावे हरीचे गुण. कायम कीर्तन केलं पाहिजे. आता कीर्तनाची व्याख्या आपल्याकडे वेगळी आणि उत्तर भारतामध्ये वेगळी आहे. उत्तर भारतामध्ये जसं नामस्मरण, चिंतन, भजन चालतं ना, त्याला ते कीर्तनच म्हणतात. खरं म्हणजे कीर्तन तेच असतं. आपण फक्त 1 तास कुणीतरी महाराज स्टेजवरती उभा राहिला आणि त्याने एखाद्या अभंगावरती चिंतन केले की ते कीर्तन, तर ते पण कीर्तनच आहे. पण उत्तर भारतातील लोकांची कीर्तनाची व्याख्या अशी आहे की तुम्ही सतत नामस्मरण, चिंतन, भजन, पूजन जे काय कराल ते त्यांच्या दृष्टीने कीर्तनच असतं. सतत ज्या गोष्टी करतात त्याला ते नामस्मरणाला कीर्तन म्हणतात. आपण जर या मनाला उपदेश नाही केला आणि आपण इतर अवयांना जर उपदेश केला तर ते कसं होईल? खापराच्या अंगी घासिता परिस न पालटे किस काढियाला. तुम्ही खापराला किती जरी परिसराचा स्पर्श केला तर त्याचं सोनं होणार नाही. म्हणून आपल्या देहातल्या इतर अवयांना उपदेश करून उपयोग नाहीये. तर उपदेश कुणाला केला पाहिजे? मनालाच केला पाहिजे. आणि काय की सत्य संकल्प जीवी धरावा. देवकी नंदने केले आपुल्या चिंतने, मज आपुले ऐसे मना करी लावी पिसे. आपल्या मनाला काय केलं पाहिजे? वेळ लावलं पाहिजे नामस्मरणाचं, चिंतनाचं. माझ्या मनाची बैसली आवडी अवसान घडी एकी निघे. मनाची काय केली पाहिजे की चांगल्या प्रकारे घडी बसवली पाहिजे. आपण चांगल्या प्रकारे, आपण कसं म्हणतो की माझ्या प्रपंचाची चांगली घडी बसलेली, आता मला उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे मुलं बाळा नोकरीला लागली, आता मी चिंतामुक्त झालो, कर्जमुक्त झालो, म्हणजे काय झालं की आपल्या प्रपंचाची घडी बसली. तशी आपल्या मनाची चांगल्या प्रकारे घडी बसली पाहिजे. आणि कधी घडेल? ज्या वेळेस तुमच्या मनाला तुम्ही कायम चिंतनामध्ये गोतवाल, विकल्प तुमच्या मनामध्ये जे येतात ते जर येऊ नाही दिले तरच चांगल्या प्रकारे आपलं मन कार्य करेल. हे मनाला काय झालं पाहिजे? संपदा सोहळा न आवडे मनाला. जे सोहळे असतात ना हे बरोबर जे आपल्याला दिसतात ते आपल्या मनाला नाही आवडलं पाहिजे. आपल्याला भगवंताचं चिंतन आवडलं पाहिजे. आपली वेळ झालेली आहे. आजचे महाराज अजून काय आलेले दिसत नाहीयेत, तोपर्यंत आपण चिंतन पुढे चालू ठेवूया. चित्ती तुझे पाय